षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी करण्यासाठी नितेश पॉलिंग मार्कवर विकेट टेकर हा गोलंदाज आणि खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्याची राहिली आहे, परंतु त्याच्या समोर मॅन इन फॉर्म दीपेश माली पहिलाच बॉल आक्रमण त्याने केलाय आणि पहिल्याच बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स, 4 रन. पहिल्याच बॉलवर चौकार या ठिकाणी आला. यावेळेला गुड लेन स्पॉटवर टप्पा पडला आणि तिथून खूप चांगला बाउन्स प्राप्त केला नितेशनं. हा चेंडू सरळ विकेट किपर महेंद्रच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. एक मोठा सामना, कारण दोन्ही मोठे संघ आता एकमेकांच्या समोर आणि एक मोठी मॅच सेमीफायनल नंबर 1. ओहो हो, यावेळी मला वाटतं की बॅटला स्पर्श झाल्यानंतर दीपूच्या फेसवर, आय थिंक चेहऱ्यावरती बॉल त्या ठिकाणी आदळलाय. अधिक वेग होता नितेशचा. आणि कसं आहे ना की बॅट आणि बॉल मध्ये ज्या वेळेला संपर्क होतो ना, त्यावेळेला बॉलचा वेग दुपटीने होऊन जातं आणि बॅटला स्पर्श करून बॉल त्याच्या शरीरावर, चेहऱ्यावर जाऊन आदळलाय. रिप्ले मध्ये देखील हे आपण पाहू शकता. बॅटची बाहेरील कडा दीपेश पुन्हा एकदा नितेश समोर राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडीशी दुखापत झाली आहे, परंतु आता दीपू सांगतोय जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ठोकलाय त्याने षटकार. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. ये दबंग दीपू है. काय फटका खेळलाय. हा जखमी वाघ आहे आणि हा जरूर दहाडणार, डरकाळी फोडणार. आणि षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर पिच बॉल होता आणि समोर लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑनच्या पलीकडे हा षटकार पाहायला मिळाला. नितेश पलटवार करणार का? ओहो हो हो, यावेळेला कमबॅक केलाय जरूर. एक तुम्हारी एक हमारी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर डॉट आला, पुन्हा एकदा षटकार आला, पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नितेश यावेळेला यंगस्टर आहे, युवा आहे, परंतु इथे खूप चांगली प्रतिभा या खेळाडूमध्ये पाहायला मिळाली. आणखी एक डॉट, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि याचबरोबर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 10 विदाउट लॉस.
राउंड द विकेट. राजा गोलंदाजी करण्यासाठी आणि राजानं पहिलाच बॉल मिस्टेक केली आहे. झेलची संधी होती परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाले. जीवनदान मिळतोय विजेंद्र पाटीलला. आज जरूर आपण बघितलं सर्वच मॅचेस मध्ये मानकोली आणि वेले संघ जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा बऱ्याचदा आपण कॅचेस स्टॉप होताना बघितल्यात. दीपूला मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये जीवनदान मिळालं. विजेंद्रला देखील आपण पाहतोय की जीवनदान मिळत आलेलं आहे आणि त्याचाच फायदा या संघासाठी भरपूर मोठा झालेला आहे. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 11 वर, परंतु ही कडवी झुंज आहे. हे दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी आहेत. राजा पुन्हा एकदा सज्ज होतो. आता समोर दीपेश असेल. 10 धावांवरती तो सध्या बॅटिंग करतोय. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर येऊन ऑन साइडला दिशा दाखवायची होती. लेग बाईटचा इशारा पंच परेश महाजन सर करतायत. फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा बघतायत. सध्या 12 धावा. पन्नास पर्यंत धावा जरूर बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण वाशिरी आणि निंबोली या टीम मध्ये बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे. इथे बॉल हवेत आहे. इथे चुकी होणार नाहीये. आपल्या ग्लोव्स मध्ये सेफली बॉल या ठिकाणी कॅच करत असताना महेंद्र पहिला धक्का लागतोय मानकोली वेले संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत माळी. राजाला अखेर सफलता मिळाली. पहिल्या बॉलवर त्यानं चुकी जरूर केली होती. विनीत समोर पहिला चेंडू यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. विनीतनं पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ साकारला. ज्या वेळेला तो फलंदाजी करण्यासाठी आला फक्त शेवटचे 3 बॉल शिल्लक होते डावामधील आणि त्या तिन्ही बॉलवर षटकार आपल्याला बघायला मिळाले होते लागोपाठ. स्कोर एकेका धावेने आता पुढे गेलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. राजा ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस बॉल परंतु टायमिंग झालेलं नाहीये. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे परंतु बॉल सरळ निघून गेला लॉंग लेग बॉडी लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. सतरा धावा स्कोर कार्ड वर. पुढचा बॉल शेवटचा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा थोडासा अर्ली खेळला बॅटर. बॅटच्या टो एंडला लागत असताना एकच धाव त्याही ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती. 9.00च्या सरासरीने आता सध्या बॅटिंग सुरू आहे वेले मानकोली या संघाची. तिसरं षटक शुभम गुळवी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी शुभम गुळवीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेली आहे.
दीपेश स्ट्राइक एंडला यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खूप जास्त बाहेरच्या दिशेने बॉल होता, अतिरिक्त धाव इथे मिळेल. व्हाईट बॉल असेल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. 19 वर पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस, ग्रेट शॉट, बरोबर कॅप फाइंड करत असताना फ्लॅट सिक्सर दीपूच्या बॅट मधून येतोय. प्रत्येकी मॅच मध्ये स्कोरिंग दीपेश मालीच्या नावासमोर मोठा स्कोर बघायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये 42 आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 21. प्रत्येकी सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे धावा त्यांना जोडल्यात आपल्या टीम साठी. शुभम पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हाफ ट्रॅकर आखू टप्पा आणि खूप जास्त बाउन्स प्राप्त केला त्या ठिकाणी. फलंदाजाच्या रीचच्या बाहेर हा बॉल होता आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. जास्त उंचीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतो. आणखी एक बॉल ओव्हर पिच होतं आणि समोरच्या दिशेने त्याला उडवलाय वाईडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. आणखी एक धमाकेदारी षटकार. तोडफोड काम सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे तुटून पडलाय दीपू, प्रत्येकी सामन्यामध्ये अक्षरशः तो बरसलाय. फर्स्ट मॅच मध्ये 50 कंप्लीट केली, त्याच्यानंतर रन चेस करत असताना 42 धावा बनवल्या आणि आता सेमी फायनलच्या या लढतीमध्ये सध्या दीपेश 27 वर फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या 32 आहे. परंतु हे विसरून चालणार नाहीये की आज वाशरी निंबवली संघानं देखील मोठमोठ्या संघांना परास्त केलाय. विशेषतः महेंद्रची बॅटिंग ही बोलली आहे. राजा देखील खूप चांगला खेळलाय. आता या खेळाडूंकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतील, परंतु त्या अगोदर दीपू पहिल्या डावामध्ये पहिला डाव आपल्या नावी करण्याचा प्रयत्न करतोय वेहले मानकोलीकरांसाठी. यावेळेला पुन्हा बाउन्सर, परंतु हा नो बॉल असेल. ऑलरेडी 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हा इशारा करण्यात आला होता. पुन्हा बाउन्सर टाकलाय शुभम गुळवीनं. थोडासा आता फलंदाजाचा दबाव दिसून येतो गोलंदाजावर आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. $33 रन्स, 33 धावा धावफलकावरती. या पुढचा बॉल फ्री हिट आहे. ओ फ्री हिट चेंडू पुन्हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. भीमनो बॉल अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि अतिरिक्त धावा ज्या खर्च होत आहेत त्या येणाऱ्या डावामध्ये त्या धावांची किंमत, त्या धावांची व्हॅल्यू तुम्हाला समजणार आहे. एका धावेसाठी किती संघर्ष करावा लागतो, परंतु यावेळेला बहाल केला जातात या अशा प्रकारच्या धावा येणाऱ्या डावामध्ये नक्कीच त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. फ्री कंटिन्यू असेल. धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत आतापर्यंत 34.
34 रन्स 34वा स्कोर कार्ड वर. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट वर पुन्हा एकदा बॉलला वळवलंय. ऑन साइडला फ्लिक करत असताना मनगटी फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादसाठी अपील करण्यात आली आहे. लाऊडली अपील करण्यात आली आहे, परंतु नाबाद पंचांनी त्या ठिकाणी सांगितलंय. बॉल फ्लिक करण्यात आला होता. ऑप्शनच्या बाहेर येऊन ऑन साइडला वळवलं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि 2 धावा ते कंप्लीट करण्यात आल्या. लाऊडली अपील करण्यात आली होती. चला सामना सुरू करायचा आहे. टीम निंबोली वाशेरे मॅच आपण सुरू करा. चला मॅच आपण सुरू करतोय. कृपया आपण कोऑपरेट करा. टीम वाशेरे निंबोली. गरजेचं आहे.
धावसंख्या धावफलकावरती 36 आहे आणि पुन्हा एकदा शुभम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर दीपेश. सेमीफायनलची लढत जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. आज जबरदस्त खेळ प्रत्येकी टीमच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर हे दोन संघ 4 गावातील हे दोन संघ आता अंतिम फेरी आजच्या दिवसातील ते खेळतात. सेमीफायनलची लढत जो जिंकेल तो फायनल साठी पात्र ठरणार आहे. 7 स्टार प्रेसिडेंट रबर बॉल टुर्नामेंट 2025. हो यावेळेला चांगला बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ, चांगला बाउन्स, चांगली आखुडी प्राप्त केली आहे त्या ठिकाणी शुभम गुळवीनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा शुभम. हो यावेळेला विकेट कोण? दीपू माली ऑन हिज वे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपण सध्या पाहतोय जय झोटिंग वेहले मानकोली हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. श्याम दलवी देवरुंग ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला. पुढचा बॉल वैभव माली. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. आणखी एखादी विकेट मिळू शकते शुभमला आणि होय मिळाली आहे. राजानं पकडलाय झेल. आणखी एक फलंदाज होतोय फेल. वैभव माली बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज केतन अंतिम षटक असेल आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर महेंद्र मागे. त्याच्या समोर विनीत माली. विनीतनं देखील चांगली बॅटिंग केली या स्पर्धेत. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा त्याला संधी मिळाली होती महेंद्र. पुढचा बॉल यावेळेला पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. लॉंग वे सफल होत असताना लॉंग बिग वे. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. विनीत मालीच्या बॅट मधून येतोय षटकार. लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला. मोठा षटकार आपल्याला बघायला मिळाला विनीतच्या बॅट मधून. याच फटक्यांची गरज आहे आणि धावफलकावरती 42. महेंद्रनं मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. चांगले लेग ब्रेक, चांगले क्विकर वन त्याचे आपल्याला बघायला मिळालेत. यावेळेला ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट, खराब क्षेत्ररक्षण आणि आता दुसरी धाव देखील सहजगत्या कंप्लीट करण्यात आली आहे. थोडंसं आता दुसरं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. हेझी क्लायमेट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा महेंद्र. सामना करेल फलंदाज विनीत माळी. या ओव्हर मध्ये धावा येत्या 44. धावसंख्या ऑन साइडला स्लो हिट.
अनदर माइटी हिट, आणखी एक षटकार. महेंद्र सांगतोय की बॅटच्या टो एंडला लागून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. बरोबर मिडल जरूर झाला नव्हता असं त्याचं म्हणणं आहे, परंतु आपण पाहूया रिप्ले मध्ये षटकार आलाय, हे महत्वाचं आहे. येस, बरोबर बॅटच्या टो एंडला लागून बॉल मिड विकेटच्या पलीकडे षटकार ते प्राप्त केले आणि अखेर 50 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. 50 अप. वेहेले मानकोली संघ पुन्हा एकदा आता चांगल्या स्थितीमध्ये. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 50 आकड्यावरती. आता विनीतनं जबाबदारी घेतली आहे. 15 वर बॅटिंग करतोय. 4 बॉल फेस करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी दीपेशनं याही मॅच मध्ये खूप चांगला केस साकारला. हो, यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, धाव घेतली जात नाहीये. पुन्हा एकदा महेंद्र. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय आणि हा बॉल थेट लँड होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. तुफानी आता फटकेबाजी. हा बलशाली बलाढ्य फटक्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू मानकोलीचा विनीत मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. वी फॉर विक्ट्री अँड वी फॉर विनीत. विनीत इज ऑन फायर. व्हॉट अ ग्रेट इनिंग. संघ अडचणीमध्ये असताना पुन्हा एकदा त्यानं तारणहार संकट मोचकाची भूमिका सांभाळली आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता धावबाद होऊ शकतो आणि फलंदाज होतोय रनआउट. आणि याच बरोबर एकूण धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 आणि फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 58 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. टीम वेहेले मानकोलीच्या विरोधात टीम वाशरे निंबवलीला 7 स्टार प्रेझेंट 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025. आयोजक 7 स्टार ग्रुप. आणि या पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आता मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा 7 स्टार ट्रॉफी 2025. आणि शेवटचा डाव जसा सुरू होईल पुन्हा तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी योगी पाटील सर तुमच्या सोबत जोडले जात आहेत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये. ऑल ऑफ यू. आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आणि थेट फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी निंबवली वाशिरे संघाला थेट 4 षटकांमध्ये 58 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि तो 58 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी महेंद्र मागे त्याच्या सुट्टीला पाहिलं तर राजा गुलवी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना काय जबरदस्त खेळ पाहिला आपण पहिल्या इनिंग मध्ये. मग दीपू माली असेल, विनीत माली असेल,
चांगल्या प्रमाणात धाबा उभारला गेल्या आणि आज पाहूया कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि तसं आपण जर पाहिलं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी आता साऊथ आफ्रिकेला फक्त 2 धाबांची आवश्यकता. भरपूर वर्षाचा त्यांचा तो प्रवास कदाचित आज पूर्ण होऊ शकतोय. षटकाला सुरुवात करेल गोलंदाज वैभव माली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. राजाच्या विरोधात राजाच्या समोर स्ट्रायकिंग इनला नॉन स्ट्राईकला महेंद्र मागे. आणि चांगले मॅच होण्याची दाट शक्यता आहे कारण चांगले स्ट्रायकर बॅटर आपण जर पाहिलं तर निंबवली वाशिरे संघाकडे सुद्धा आहेत. परंतु या जोडीवरती भरपूर काही मदार आहे टीमचा आपण विचार केला तर. पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज. चेंडू चालला अगदी कव्हरच्या दिशेनं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती पूर्ण केली. राजाच्या अकाउंट मध्ये पहिली धाव जोडली गेली. चांगली श्री गणेशा. पुन्हा एकदा वैभव आकुटा बदल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. सेफ लँडिंग झालाय. दोरीचा प्रयत्न. ओहो रिक्स उचलली परंतु 2 धाबा घेण्यामध्ये यश मिळालं. चांगलं दोघांमध्ये तालमेल पाहतोय आपण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एकापेक्षा एक स्टार टेनिस क्रिकेट मधील खेळाडू आपल्याला आज 7 स्टार रबल बॉल ट्रॉफी मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. ऑन साइडला पुल केलाय अँड सक्सेसफुल. माहितीच्या बॅटमधून निघतोय पहिला बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. तुम्ही 57 मारले आम्ही 58 मारणार याच उद्दिष्टानं हे दोन्ही सलामीवीर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर लेंथ होती. खराब लेंथ होती आणि ती लेंथ उलकली. 6 धाबा तिथे जोडला गेला आणि या ठिकाणी स्कोर आर लेवल. ऑस्ट्रेलिया विपक्ष साऊथ आफ्रिका. ओव्हर पिच बॉल वन्स मोर आणि माटी सांगतोय डरो मत यारो मैं हूं ना. बॅक टू बॅक दुसरा बिग हिट. सिक्सर. अशा रीतीने जर गोलंदाजी झाली तर मात्र तुम्हाला चेंडू वारंवार सीमेरेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतील. ओव्हर पिच बॉल काय जबरदस्त या ठिकाणी मिडल केलाय. पहिला सिक्सर अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडूला फेकून दिला. हा षटकार पाहिला तर अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना निघून गेला. आणि आज खरोखर माहितीचा खेळ पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती सध्या उपलब्ध आहेत. खरं माहितीचं सुद्धा आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठे फॅन फॉलोअर्स आहे. यॉर्करचा प्रयत्न. परफेक्टली डिलिव्हरी. खराब चेंडूची वाट लावायची आणि चांगल्या चेंडूचा सन्मान कसं द्यायचं हे दाखवत असताना महेंद्र मागे. परंतु जबरदस्त बॅक करतोय वैभव माली. कारण पहिले आपण जर चेंडूच्या हाताने पाहिली तर आय थिंक राऊंड द विकेट आला. परंतु जशी त्यांनी स्ट्राईक चेंज केली ओव्हर द विकेट आला त्यानंतर चांगल्या लेंथ वरती कामगिरी. अजून एक चांगला स्ट्रोक. वेकेंट जागा. कुठल्या डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 19 धाबा 58 धाबांचा पाठलाग करत असताना आणि
बहुमाच्या कॅप्टनशिप मध्ये आय थिंक कदाचित पहिली चॅम्पियन ट्रॉफी साऊथ आफ्रिकेच्या नावावरती जाण्याची दाट शक्यता आहे, कारण फक्त एका धावेची गरज. राजा गुलवी खेळतो एका धावेवरती, एक चेंडू त्याने फेस केला, मायटीनं 5 चेंडू फेस केले, त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार, एक चौकार आला. 18 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आपण विचार केला तर 39 धाबांची आवश्यकता. शंकर गुलवी यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र कुमार वैश्विक गुलवी हे सुद्धा जबरदस्त कामगिरी करतायत, कारण त्याने आम्हाला आय थिंक LPL आमनी लोणार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याच्या कार्यानं. परंतु या ठिकाणी विनीत मालीनं अवांतर चेंडू सुरुवात केली. 20 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ जबरदस्त फटका, परंतु स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. मानकुली वेहले संघाला या सामन्यामध्ये बाग करायचं असेल तर किमान या ठिकाणी ही पहिली जी जोडी आहे ती मात्र प्रत्येक तुम्हाला तोडावी लागेल. चांगला संसार सुरू आहे तो मात्र संसार तुम्हाला तोडावा लागेल. परंतु तसं कार्य विनीत मालीकडून घडेल का? बॅटरमध्ये तर पाहिलं तर विनीत आज सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. परंतु समोर आहे महेंद्र, फुलटॉस होता बॅटच्या रडारमध्ये, चेंडू परफेक्टली मात्र मिडल करता आला नाही, त्याचमुळे चेंडू अगदी कव्हर पॉइंटला निघून गेला. आणि या ठिकाणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही ट्रॉफी जिंकत असताना साऊथ आफ्रिका, जसा 12 वर्षाचा वनवास असतो तो संपूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाहीये साऊथ आफ्रिकेचा. अखेर त्यांच्या हाती चॅम्पियन ट्रॉफी, आणि ही ट्रॉफी जिंकण्याकरता तब्बल 27 वर्ष त्यांनी मेहनत केली. आणि आज मेहनत करत असताना ही ट्रॉफी जिंकण्यासाठी ही 4 गावातील खेळाडू, लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. डाबा स्टिकचा चेंडू बाहेरून चालला, वाईटचा इशारा पंचाकडून पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव इथे खर्च केली विनीत मालीनं. हे दृश्य पाहण्यासारखे आहेत. कभी खुशी कभी गम हे अश्रू आनंदाचे आहेत, कारण असे अश्रू आम्ही KP यांच्या डोळ्यातून सुद्धा मात्र अनेकदा वाहताना पाहिलेले आहेत. विनीत पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत केलाय आणि लँडिंग होणार मिड विकेटच्या पलीकडे. राजाच्या बॅटमधून निघतोय हा पहिला सिक्सर. मॅच ऑन. थोडीशी चेंडूला आप दिली, आय थिंक लिडिंग इच होता, परंतु टायमिंग प्रॉपर असल्या कारणानं उंची सुद्धा चांगल्या प्रमाणात गाठली आणि जे अंतर कापायचं होतं ते सुद्धा अंतर कापलं. आणि 6 धावांचा या ठिकाणी लाभ होत असताना निंबवली वाशिरे संघाला. जबरदस्त या ठिकाणी धाबांचा रन चेस सुरू आहे. 29 धाबा विदाउट लॉस, 29 धाबांची आतापर्यंत पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आणि तसं जर पाहिलं तर आता येणाऱ्या बॅटरमध्ये शुभम सिंह येणं बाकी आहे. उज्ज्वल शिलार चांगला स्ट्रायकर बॅटर आहे. अनिकेतला कोण विसरेला, यंग स्टार शुभम सुद्धा आहे. परंतु ह्या जोडीने कमालीचा खेळ प्रस्थापित केलाय. अर्धा टप्पा मात्र इथे पूर्ण झाला, अजूनही मात्र 29 धाबाच इथे जोडायच्या आहेत. जबरदस्त मॅच. ज्यावेळी दोन्ही संघ एका कॅलिबरीचे असतात त्यावेळी तो सामना पाहण्याची मजाच वेगळी असते. हो परफेक्टली वाईट जॉर्कर छाप खाण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही, सरळ चेंडू झाला विकेट किपरच्या हातात. डाट चेंडूच्या जर इथे पर्सेंटेज वाढले गेले तर आय थिंक कदाचित बॅटरवरती दडपण वाढू शकतोय आणि ते कार्य कुठेतरी करण्याचा प्रयत्न करतोय विनीत. पुन्हा राजा इज ऑन स्ट्राइक. 29 लॉस ऑफ विदाउट लॉस. ओहो पुन्हा 30 लेन बॅक टू बॅक दुसरा डॉट. जबरदस्त वापसी. 29 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आज आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ आपण खेळताना पाहायला मिळाले. उद्या असोसिएशनच्या अतिरिक्त संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओहो आता मात्र लाईन चुकीची, कारण खूपच उजव्या स्टिकचा चेंडू बाहेरून निघून गेला. काहीतरी वेगळं, काहीतरी पदिलात्त करण्याचा, काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न विनीतने केला, परंतु त्याच्या अंगली केला असं म्हणावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव तिथे मात्र खर्च केली. या धावांपासून मात्र कुठेतरी वाचावं लागेल आणि फलंदाजांना चुकीचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी भाग पाडावे लागतील. ओहो इनर एज चेंडू चालला विकेट किपरच्या दिशेनं. आय थिंक दीपू मालीच्या हातात चेंडू विसावला. डॉट चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली,
म्हणजे मागील 3 चेंडूचा आपण विनीतचा विचार केला तर फक्त एक एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने धाव खर्च केली. जबरदस्त वापसी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबा धाफलक्यामध्ये पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धाबांची आवश्यकता. जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच आता मात्र पाहायला मिळत आहेत आणि असं वाटतं की उद्या या ठिकाणी जन समुदाय कदाचित पाहायला मिळू शकेल. कारण सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि कदाचित या ठिकाणी प्रेक्षकाची अतूट गर्दी आणि कदाचित आमचे जे 7 स्टार कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून आय थिंक विनामूल्य जेवणाची सोय सुद्धा केली जाऊ शकेल. सध्या चर्चा सुरू आहे. जसं आमच्याकडे अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये विजयासाठी 28 धाबांची गरज. षटकाला सुरुवात करेल गोलंदाज बॉबी. पहिल्या षटकामध्ये आय थिंक 19 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर विनीतनं 11 खर्च केल्या. परंतु विनीत मालीचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे शेवटचे जे 3 चेंडू हाताळले बॅटच्या स्वरूपात एकही धाव तरी खर्च केली नाही. परंतु हा षटक पॅनल्टी मध्ये षटक असेल. या षटकामध्ये बॉबीने चांगला परफॉर्मन्स केला तर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी फलंदाजावरती प्रेशर वाढू शकेल. परंतु बॉबीवरती जर या ठिकाणी मायटीने जर अटॅक केला आणि अटॅक करत असताना जर चांगल्या धाबा जोडल्या तर मात्र कदाचित या सामन्यामध्ये कमबॅक आय थिंक निंबवली वाशिर संघ करू शकतो आणि तसा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. आज पावसाने हजेरी लावली नाहीये परंतु आज षटकारांचा पाऊस पूर्ण दिवसभर पाहायला मिळाला. त्यामध्ये दीपू माली असेल, विनीत माली असतील, मायटी महेंद्र असेल, चिंटू असेल, या सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी आज सर्वांना मंत्रमुग्ध केलं. बाला तरीला कोण विसरेल त्याच्या पाठपुढे सुद्धा आपण पाहिले 5 षटकार. आज षटकाराची संख्या पाहिली तर खूप जास्त पाहायला मिळाली. बॉबी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. ओहो मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज. परंतु चेंडू चाललाय कार्पेटच्या सहाय्याने जमिनीला रेंगालत जमिनीला गुदगुल्या करत स्टेट लॉंग ऑन कडे. 1 धाव तिथे पूर्ण करण्याची संधी मिळाली. दोन्ही एंड आता मात्र चांगले स्ट्रोक खेळावे लागतील आणि तसे जर पाहिलं तर आतापर्यंत दोन्ही फलंदाज बॅटमधून धावा चांगल्या निघालेल्या आहेत. परंतु बॉबीचं इंटेंट काय असेल, बॉबीच्या मनामध्ये काय सुरू असेल की कुठल्या लेंथवरती चेंडू ठेवायचा आहे, कुठली लाईन तिथे मात्र आपल्याला मेंटेन करायची आहे, यावरती सर्व आता त्याला काम करावं लागेल. परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्टली डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू हाताळली. पहा एका डॉट चेंडूला आता किती महत्व आहे. कारण सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. मग कोणता संघ असेल, वेले की मानकुली, वाशिरे की निंबवली. जो संघ ही स्पर्धा जिंकेल त्या संघासाठी एक जबरदस्त मानाचा करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या वतीने दिलं जाईल. 20,000 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकावरती जो संघ राहील त्यासाठी रनरअपची ट्रॉफी, रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने दिलं जाणार आहे. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. आतापर्यंत 2 चेंडू हाताले बॉबीनं परफेक्टली लेंथ वरती चांगली लाईन मेंटेन केली. ओ बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडूच्या हाताळणे. चेंडूची संख्या आता कमी होत चाललेली आहे. धावांची संख्या वाढत चालली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये आता विजयासाठी 27 धाबांची गरज. सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 चेंडू मध्ये 30 जोडल्या होत्या. परंतु या 3 चेंडू मध्ये बॉबीनं आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि फक्त आतापर्यंत 1च धाव तरी खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी. आता लो फुलटा चेंडू आहे. खेळायचा तो ऑन साइडला चेंडू चालला लॉंग ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन वैभव माली. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण स्ट्राईक हवी आहे मायटीला. जेवढी स्ट्राईक मायटीला मिळेल तेवढा कदाचित फायदा वाशिरे निंबवली संघाला होऊ शकतोय. कारण इथून आता मायटीला चांगला खेळ करावा लागेल.
8 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि त्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावा जोडायच्या आहेत. बॉबी पुन्हा एकदा लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट मारा करतोय. हो हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये परपले आला नाही. एक धाव तिथे पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. त्या प्रयत्नामध्ये आय थिंक धोका निर्माण झाला असता परंतु फेकी रॉंग ऑन पाहायला मिळाली आणि त्याच मुळे मात्र दोन्ही फलंदाज सुखरूप आपापल्या घरामध्ये पोहोचले गेले आणि 2 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. हा चेंडू फार निर्णायक कारण 7 मध्ये 24 ची गरज. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र कॉन्फिडन्स अजून फलंदाजाचा वाढेल परंतु या चेंडूवरती जर मोठा फटका आला नाही तर मात्र कुठेतरी थोडं का होईना वर्चस्व आपल्याला कदाचित मानकोळी वेले संघाचा या सामन्यावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. सलामी जोडी अजून खेळपट्टीवरती आहे. हा एक बेनिफिट आहे परंतु सामना जिंकायचा असेल तर मात्र 7 मध्ये तुम्हाला 24 इथून धाबा जोडावा लागतील. बॉबी आपल्या जीवनातील सर्वात महागडा चेंडू टाकण्यासाठी मात्र मार्गस्थ होतोय. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. चेंडू त्याला वाईड लॉंग ऑनला विजेंद्र आहेत त्या ठिकाणी सिंगलच धाव मिळेल आणि आता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी निंबवली वाशेरे संघाला 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेट आता माहिती महेंद्र आणि राजा गुलिवला खेळावं लागेल. किमान 6 चेंडू मध्ये तुम्हाला 4 षटकार मारायचे आहेत. मारले जाणार का? जाऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे कधी काही घडू शकेल. आपण अनेक असे सामने पाहिलेले आहेत की कधी कधी जिंकलेले सामने सुद्धा मात्र कधी संघ मात्र गमवत असतात आणि एखादा संघ पराभूत होण्यापासून मात्र तो सामना आपल्या बाजूने मात्र खेचत असतात. गोलंदाजीचा विचार केला भरपूर ऑप्शन आहेत मानकुली वेले संघाकडे परंतु आय थिंक ज्या गोलंदाजाने दिवसभर चांगली कामगिरी केली त्या गोलंदाजाकडे पुन्हा चेंडू सोपवला जातो. आय थिंक अनिकेतला आता मात्र त्या ठिकाणी पुन्हा बोलवलं गेलं मॅन फ्रॉम वेले. महाराष्ट्राचा बेस्ट मॅच फिनिशर आणि आज तो रोल आज माहितीला मात्र साकार करावा लागेल. त्याची जी ओळख आहे ती आज ओळख पुन्हा निर्माण करावी लागेल. 6 मध्ये 23 धावा चेसिंग कंपल्सरी. पहा आता आमची जे 7 स्टार कमिटी आहे ती सुद्धा आता मात्र लगभग सीमेरेषेवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे या सामन्याचं महत्व किती आहे. अनिकेत एक उगवता तारा आहे. वेले संघासाठी नेहमीच तो प्रतिनिधित्व करत असतो परंतु आज मानकुली वेले संघासाठी मात्र त्याच्यावरती ती जबाबदारी स्वीकारली. ती मात्र जबाबदारी स्वीकारेल का? महेंद्र स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर राजा गुलवी. राजा गेलो 9 धावसंख्येवरती 23 धावा आतापर्यंत माटीच्या पाठमधून निघाल्या. अनिकेत मार्गस्थ झाला. राऊंड विकेट मारा करतोय. पहिला चेंडू पाहिला तर अगदी उजव्या स्टिकच्या बाहेर चालले. कॉपिंग आय थिंक पिचच्या बाहेर लँड केला. आय थिंक नो बॉल आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट की हा मोमेंट असेल का स्लिप होणारा वाशिरे निंबोली संघाच्या बाजूने. अनेक व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्री चेंडू त्याच्यावरती मारा करेल माहिती महेंद्र. त्याच्यावरती मोठा फटका. ओ माय गॉड माहितीच्या बॅटमधून निघाला षटकार. मॅच ऑन. कधी कधी एक छोटी चूक सुद्धा आपल्या संघाला महागात पडू शकते. ती चूक गोलंदाज अनिकेतने केली. पहिला चेंडू पाहिला तर अगदी विकेटच्या बाहेर हाताळला आणि त्यानंतर फ्रीट वरती काय फटका जनरेट केलाय. डीजे जालिंदरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 7 आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडू शिल्लक. 5 मध्ये 17 ची गरज. थोडस करेक्शन आहे. 5 मध्ये आता 16 धाबांची गरज आहे कारण 58 धाबांचा लक्षात इथे मात्र पाठलाग करतोय निंबवली वाशिरे संघ. ऑनचा फटका चांगला पाहिला होता. चेंडू गॅप मध्ये चालला. विजेंद्र पाटील आहे जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कामगिरी करतो. दुहेरीचा प्रयत्न रनआउटची संधी. ती संधी सुद्धा गमावली.
दीपू मालिकेने संधी होती, तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु नाकारलाय त्या ठिकाणी माटी महेंद्रनं, कारण त्याला माहिती की जेवढा वेळ मी स्ट्राईकला असेल त्याचा लाभ माझ्या संघाला मिळू शकेल आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी तिसरी धाव मात्र घेण्यापासून त्या ठिकाणी थांबवलं गेलं. परंतु असं वाटतं की हा सामना शेवटच्या चेंडूवरती जाईल का, आपण भाकीत करू शकतोय परंतु भविष्यवाणी करू शकत नाहीये, कारण आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. एखादा डॉट बॉल, विहिले मानकुली संघाच्या पाठीराख्यांमध्ये जल्लोष, एखादा मोठा फटका, निंबोली वाशेरे गावामध्ये जल्लोष. जबरदस्त मॅच, वार पलटवार, ऑन साइडला टर्न केला, चेंडू पुन्हा चालला विजेंद्र पाटीलकडे. आता मात्र एकच धाव तिथे पूर्ण केली गेली, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये, म्हणजे आता स्ट्रायकिंगला असेल राजा. चेंडू शिल्लक 3 आणि विजयासाठी आता मात्र 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. कोण कोणाची वाजवेल 13. काही क्षणानंतर या सामन्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु जिंकेल कोण? जिंकली 7 स्टार ट्रॉफी 2025 जिंकलाय आमचा 7 स्टार ग्रुप. आणि या ठिकाणी पाहू शकाल सेमी फायनल कशी असावी, तर प्रेक्षकांना हवीशी असणारी वाटावी आणि तो सामना सध्या आपण पाहतोय रंगतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर या ठिकाणी 3 मध्ये 13. अनिकेत आमच्यापासून दूर जात असताना ओ लिडिंग चेंडू अभय पाठीमागे दीपू, झेल ड्रॉप आणि आता समीकरण 2 मध्ये 2 ठोकायचे आहेत, परंतु हा रिप्ले मध्ये पहा संधी होती, बॅटची वरची काढा, यष्टीरक्षक दीपूने प्रयत्न चांगले केले परंतु कुठेतरी चेंडू मात्र आय थिंक सेफ हँड झाला नाहीये. कधी सामना झुकतोय डिंबोली वाशिरे संघाच्या दिशेने, कधी सामना झुकतोय वेले मानकुली संघाच्या दिशेने. 2 चेंडू शिल्लक, शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट येणार का, की या 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारून सामना जिंकणार का? माहिती महेंद्र मागेकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, परंतु अनिकेतला सुद्धा आपण विसरून चालणार नाहीये. महत्वाचा चेंडू हाताळतोय अनिकेत. ओहो चांगला चेंडू अभेद केलाय, शॉट फटमेला क्षेत्ररक्षक होता परंतु तिथे सुद्धा झेल ड्रॉप आणि या ठिकाणी पाहू शकेल. आता मात्र फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त एका लिगल चेंडूची आवश्यकता टीम विहिले मानकुली या संघाला. दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत लढले परंतु धाव संख्येचा मात्र पाठलाग करता आला नाही, परंतु सामना संपला नाहीये. एखाद्या अनलिगल चेंडूची आता मात्र या ठिकाणी वाट पाहावी लागेल, ती चूक गोलंदाज अनिकेत करेल का? नाहीये, फुलटॉस चेंडू त्याच्यावरती षटकार आणि अखेर 5 धाब्याने सामना जिंकलाय वेले मानकुली संघाने. अभिनंदन टीम, पहिला संघ ठरलाय या ट्रॉफीच्या माध्यमातून फायनल मध्ये प्रवेश करणार असो. हार्ड लक राजा, हार्ड लक महेंद्र आणि हार्ड लक निंबोली वाशेरे. सुपर से ऊपर मॅच, कडक मॅच पाहायला मिळाली. अखेर एक स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी कमी पडला, परंतु क्रिकेट आहे, जो जितावो सिकंदर. आणि अखेर फायनल मध्ये प्रवेश केला टीम मानकुली वेले संघानं. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं कौतुक. ज्याप्रमाणे खेळ त्यांनी आज प्रस्थापित केला 7 स्टार ट्रॉफी 2025 मध्ये. आणि आपण देऊया या सेमीफायनल